पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र रामगुलाम यांच्यात वाराणसी इथं द्विपक्षीय चर्चा. भारताकडून मॉरिशससाठी मोठ्या पॅकेजची घोषणा. भारत मॉरिशस यांच्यात ऊर्जा, विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन यासह इतर क्षेत्रांमध्ये 7 महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. पूरग्रस्त उत्तराखंडसाठी पंतप्रधानांनी 1200 कोटी रुपयांच्या मदत निधीची केली घोषणा. पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तसंच इतर मदतही दिली जाणार. भारतीय संरक्षण दलातल्या महिला अधिकाऱ्यांच्या विश्व परिक्रमा प्रवासाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवून केलं रवाना. नेपाळमध्ये अनिश्चिततेची परिस्थिती कायम, मात्र हिंसाचाराच्या नव्या घटना नाहीत. राष्ट्रपतींचं सर्व नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन. भारत अमेरिका यांच्यातल्या प्रस्तावित व्यापार कराराची बोलणी प्रगतीपथावर. कराराचा पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल, पियुष गोयल यांनी व्यक्त केली अपेक्षा. राज्यात विकासासाठी 1,08,000 कोटी रुपयांच्या विविध गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या. मोठ्या रोजगार निर्मितीची मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली अपेक्षा. सरकारच्या आदेशात कुठेही सरसकट शब्द नाही, केवळ पात्र व्यक्तींनाच प्रमाणपत्र मिळणार. ओबीसी समाजाला कुठलाही धोका नाही, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. उपराष्ट्रपतीपदी निवड झालेल्या CP राधाकृष्णन यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा. आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचं प्रभारी राज्यपालपद. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार. नक्षलविरोधी मोहिमांना मोठं यश. आणि आशिया चषकातला भारत पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. रविवारी होणार सामना.